इयत्ता 8वी NMMS ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये, त्याबरोबरच आजच्या या गुगल मीटमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा जो आपला विषय आहे तो आहे इतिहास. मात्र इतिहासामध्ये आपल्याला इथं स्लाईड शो करून घ्यायचा आहे. तो आत्ता आपण चालू केलेला आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांना हा स्लाईड शो त्यांच्या मोबाईलमध्ये दिसतोय. शिंदे म्हणून एक नाव आहे, त्यांचा माईक कायम चालू राहतो. परत जर असं झालंच तर मग मात्र मी सिस्टीममधून म्हणजेच या चालू तासातून त्यांना आऊट करू शकतो. ठीक आहे, सांगणं माझं काम आहे, ऐकणं हे तुमचं काम आहे. त्यामुळं तुम्ही ते नक्कीच ऐकाल असं मला वाटतं. आपण इतिहास इयत्ता 7वी जरी म्हणलेलं असलं तरी या पहिल्या कागदावरती जाऊ नका, कारण आपल्याकडे 7वीचे हे सगळे प्रश्न आपण घेतलेले होते. म्हणजे अर्थात तुमच्याकडे पुस्तकं जेव्हा 7वीची येणार आहेत तेव्हा आपण ते घेणार आहोत. प्रकरण 1 जे होतं 8वीतलं इतिहासाची साधने, याच्याबद्दलचे सगळे प्रश्न आपण ऑलरेडी चर्चेत घेतलेले होते आणि प्रकरण 1 प्रकरण 2 हे दोन्हीच्या दोन्ही आपण तेव्हा बघितलेले आहेत. त्यामुळं प्रकरण 1 आणि 2 युरोप आणि भारत त्याची माहिती आपण घेतली. पुस्तकात आपण अंडरलाईन केलेलं आहे त्या वाक्यांना. त्याचबरोबर ते वाक्य कुठल्या पानावर आहे ते पानसुद्धा शोधलेलं आहे आणि याच पद्धतीने आपण पुढं जाणार आहोत. या माणसाचं नाव आहे, आपण त्याला बघितलं होतं, लिओनार्दो दा विंची. आणि हा विंची जो आहे तो जगप्रसिद्ध चित्रकार होता असंही आपण अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. जे विद्यार्थी जॉईन उशिरा होता, आता अवघड जो प्रश्न एक म्हणलो होतो की नाही आपण, तो मागच्या वर्षी आलेला होता. योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. सर तुमची स्क्रीन दिसत नाही. तुला एकटेल दिसत नसेल तर राहू दे, त्याच्याबद्दल मी काय करू शकत नाही. बाकीच्यांना दिसते ना स्क्रीन? हो सर. ठीक आहे, बाकीच्या सगळ्यांना दिसते. त्यामुळे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक मोबाईलमध्ये ती अडचण असू शकते. त्याला एकदा सिस्टीममधून पुन्हा बाहेर जायचं, पुन्हा आतमध्ये यायचं, म्हणजे या गुगल मीटमधून बाहेर जायचं, पुन्हा गुगल मीटमध्ये यायचं. असं केलं तर ते होऊ शकतं, असं मला आज काही जणांनी पुन्हा सांगितलेलं आहे. त्यामुळं दिसत नसेल हा म्हणजे माझा काही दोष नाही. माझ्या बाजूनं जे काही मी शेअर केलेलं आहे ते सगळ्यांना दिसतंय आणि ते पण त्यांच्या मोबाईलमध्ये सगळ्यात मोठी PPT तीच दिसते. बाकीच्या सगळ्यांची नावं छोटी 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 दिसतात आणि मी दिसत नसलो तरी फार टेन्शन घ्यायचं काही कारण दिसतंय सर, आता दिसतंय. हा दिसतंय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कॅमेरा सुद्धा मी चालू केलेला आहे आणि तोच कॅमेरा इथं माझ्या सेटिंगमध्ये पण दाखवतोय, लॉग इन C270 HD वेबकॅम तोच आहे. ठीक आहे, म्हणजे तो दिसला पाहिजे. नाही दिसत राहू द्या, मी नाही दिसत चालतं, पण जे प्रश्न जे आपण पाहणार ते दिसले पाहिजे. प्रकरण 1 आणि 2 पूर्वी झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रकरण 1 आणि 2 यापूर्वी पाहिलेलं नसेल त्यांनी यूट्यूबवरती जाऊन त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कुठं आहेत, कुठल्या पानावर आहेत ते पाहून, म्हणजे ॲक्च्युली ते तुम्हाला ती उत्तर मिळणारच आहेत आणि ती पाहून तुम्ही काय करायचं आहे, फक्त तुमच्या पुस्तकामध्ये प्रकरण 1 आणि 2 मध्ये ते तशी नोंद करायची आहे की या वाक्यावरती प्रश्न आलेला होता, कुठल्या वर्षी आलं ते वर्ष लिहायचं. आपण आता पाहणार आहोत प्रकरण 3, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. म्हणजे भारतामध्ये किंवा त्यावेळेच्या संपूर्ण पाकिस्तान, बांगलादेश, भारत या संपूर्ण प्रदेशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यामुळं त्यालाच ब्रिटिश सत्ता असं म्हणतात. या ब्रिटिश सत्तेमुळं नेमकं काय झालं, परिणाम काय झाले ते आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे होते. बघूयात प्रकरणामध्ये पुढे जाऊ. पहिलाच प्रश्न 2018-19चा प्रचंड म्हणजे अवघडातला जो आपण म्हणतो तो दिलेला आहे. खालील घटना कालानुक्रमे लिहा. त्यामध्ये वसईचा तह. जाधव काहीतरी सांगते, जाधव सांग आकडे, मी इथं लिहितो पटपट, तूच माईक चालू कर, बाकीच्याने माईक चालू करू नका लगेच. हा, वसईचा तह कधीचा आहे? वसईचा तह आहे 1802. ठीक आहे, वसईचा तह 1802. सतीबंदीचा कायदा? सतीबंदीचा कायदा आहे 1829. हे किती पान नंबरवर सापडले तुला? पान नंबर 14 वरती, आणि ते मी पाठ पण केले. ओके. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली 1818. आणि सालबाईचा तह? सालबाईचा तह झालेला आहे 1782. यांचा जर योग्य क्रम लावायचं म्हणलं तर सगळ्याच्या अगोदर 1782 दिसतंय, आहे की नाही? म्हणजे पहिल्या नंबरला ड असलं पाहिजे आणि पहिल्या नंबरला ड आहे असा एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, ज्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय. म्हणून तिथं मी बाणसुद्धा आणून ठेवलेलं आहे अगोदरच.
म्हणजे उत्तर काय आहे हे मी ऑलरेडी बाणाने दाखवलेलं आहे. फक्त ते उत्तर काढलंय कसं यासाठी तुम्हाला काय काय पाठ करावं लागेल. मी मागच्याच वेळेला सांगितलंय की या पुस्तकामध्ये असलेले सगळे सण म्हणजेच वर्ष आणि त्या वर्षी नेमकी काय घटना घडली ती घटना या पद्धतीनं तुम्हाला हे सगळं अभ्यासावं लागणार आहे, पाठ करावं लागणार आहे. त्या त्या प्रकरणापुरतं तरी कमीत कमी सेपरेट सेपरेट लिहून काढा. त्या प्रकरणामध्ये योग्य क्रम लावा, तो पाठ करा. म्हणजे असा प्रश्न आला तर तुम्हाला मार्क हातचा जाणार नाही. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यामध्ये मगाचाच विषय घेतला सालबाईचा तह 1782 असं मगाशी तूच सांगितले. म्हणजे ॲक्च्युली चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीच्या जोडीपैकी सर ऑप्शन नंबर 4. 1700 आहे का सर ऑप्शन 1782 नंबर 4. सालबाईचा तह पान नंबर सांगा मला. ऑप्शन नंबर सर सालबाईचा तह पेज आहे. 84 मध्ये झाला. अरे जुन्या पुस्तकात वेगळं असेल, नवीन पुस्तकात पान नंबर वेगळा असेल. सर 10 आहे त्याचं सालबाईचा तह. बरं, म्हणजे नव्या पुस्तकात पान नंबर 10. पान नंबर मी हा. का बघतोय कारण तुम्हाला त्या पानावर तिथं खूण करायची सालबाईचा तहाला आणि 1782 ला तिथं लिहायचंय तुम्हाला 2019-20. म्हणून मी हे सगळं सांगतोय. नुसतंच उत्तर घेणं हा आपला उद्देश नाही. किमान ह्या तासानंतर तुम्ही जेव्हा आणखी अभ्यास करणार आहात तेव्हा तुम्हाला हे आठवलं पाहिजे की अभ्यास असा करायचा आहे. 1802 तैनाती फौजेचा करार हे बरोबर आहे का? बरोबर चुकीचं आहे सर. ठीक आहे, बरोबर. हो, त्याच पान पान नंबर नंबर आहे. पान नंबर सांगायचं लगेच. 10. ठीक, हे सुद्धा पान नंबर 10. त्यानंतर सातारचे राज्य खालसा केले 1848 आहे हे का बघा. 11 म्हणजे पान नंबर 11. इथं पण आहे का हे पण पेज 11 वर हो. बरोबर आहे. मग पुढचा भारत विषयक कायदा हो. कधी झाला होता बरं? 1784 पाहिजे सर तिथं. 1784 पाहिजे. त्यांनी कधी दिलंय? 1884 दिलेला आहे. म्हणजे हे विधान नक्कीच चूक आहे. म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक 4चा जो आहे तो गोल काळा किंवा निळा करावा लागणार आहे. म्हणजे आता इथं किती बारीक अख्ख्या प्रश्नामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर फक्त एकच अंक बदललेला आहे. त्यामुळं मूळचं जे 7 होतं तिथे त्यांनी 8 लिहून दिले. सहज वरच्यावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला हे 1784 आणि 1884 यांच्यामधला फरक समजत नाही. किंबहुना अनेक विद्यार्थ्यांना या घटना खरंच घडल्या होत्या का? पुस्तकात त्या होत्या का? होत्या तर त्या कुठल्या वर्षी घडल्या यातलं काहीच आठवत नाही. मी बोलतोय 40 विद्यार्थी आत्ता ऐकतायत, 39 त्यातले किमान 30 विद्यार्थ्यांना ह्यांची आकडेवारी माहिती नाही. कुठल्या वर्षी काय घडलं पाठांतर करा, लिहून काढा. पुन्हा पुन्हा मी ते सांगतोय. पेपर झाल्यावर तुम्हाला ते आठवणार आहे की मी जे सांगत होतो तसं अभ्यास जर केला असता तर परीक्षेत किमान काही मार्क तरी इतरांपेक्षा जास्त वाढले असते. आणि अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये इतरांपेक्षा जास्त मार्क पाडणे हाच आपला उद्देश असतो. आपल्याला काय आउट ऑफ मार्क नाहीत पाडायचे. 180 पैकी 165चा हायेस्ट येतो साधारणपणे. 162, 165, 160 समजू आपण. आपलं 160 पण नाहीत पाडायचे. आपल्याला 120+ 130+ पर्यंत जायचं आहे. म्हणजे आपलं सिलेक्शन नक्की होऊन जाईल. 2020-21 मध्ये या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही. 2021-22 मध्ये मात्र प्रश्न आलेला आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? लॉर्ड वॉरन हेस्टिंग. लॉर्ड वॉरन हेस्टिंग. याच्यासाठीचं पेज नंबर ओके पेज नंबर 11. जिथे हे लिहिलंय का वाक्य त्या वाक्याजवळ अंडरलाईन करा आणि तिथं लिहा 2021-22. म्हणजे तुम्हाला आणि त्या लॉर्ड वॉरन हेस्टिंग या शब्दाला तिथं पुस्तकात डबल अंडरलाईन करायची. म्हणजे प्रश्न कोणाबद्दलचा होता? तो लॉर्ड वॉरन हेस्टिंग बद्दल. आता प्रश्न असाही उलटा येऊ शकतो. कोणत्या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंगचे बंगालच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्त करण्यात आली? त्यावेळी तुम्हाला तिथं उत्तर येणार आहे 1773. किंवा असं उलटही विचारलं जाऊ शकतं. 1773च्या रेग्युलेटरी ॲक्टनुसार म्हणजे लॉर्ड वॉरन हेस्टिंगला कोणत्या प्रांताचा गव्हर्नर जनरल नेमण्यात आले? तिथं तुम्हाला बंगाल हे उत्तर माहीत. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 1 पुन्हा हे 2 हे 3 हे बदलून 3 प्रश्न तयार होतात. आणि म्हणून बारकाईने वाचणं, पुस्तकात खुणा करणं, महत्त्वाची वाक्य लिहून काढणं, ती पाठ करणं आणि एकमेकाशी चर्चा करताना बोलताना या वाक्यांचा वापर करणं म्हणजे ते लक्षात राहतं. मगासारखा प्रश्न आला पुन्हा 22-23 मध्ये. घटना कालानुक्रमे लिहा. घटना मी सांगू? कुणाचा आवाज येतोय? राजकन्या सांग. राजकन्या सांगते.
सरसतीबंदीचा कायदा 1829. 1829. पुस्तकात सापडले ना सगळ्यांना हे? सबकळीने उत्तर रेग्युलेटिंग दिलेलं ऍक्ट आहे. हो सर. 1773. 1773. मगाशीच आपण बघितलेलं होतं मागच्या प्रश्नामध्येच. पिटचा पीठचा कायदा 1784. तो पण बघितलाय की रे आपण मगाशी त्या पीठच्या प्रश्नामध्ये. विधवा पुनर्विवाह कायदा. हो सर. आणि विधवा 1856. पुनर्विवाह कायदा 1856. ओके, मग आता जर क्रम लावायचा झाला तर सगळ्यात अगोदर कोणती घटना घडलेली आहे? 1773. 1773 ला 1 नंबर, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला? ब पाहिजे. त्यानंतर 1773 1700 बघावं लागेल, हो. म्हणजे क येणार आहे. आणि आता पुढचे बघायची गरज नाही, थांबा की लगेच ब आणि क अशी सुरुवात असलेला एकमेव पर्याय ब आणि क असं दिसतोय. पुढं मग ते येणारच आहे बरोबर. म्हणजे इथपर्यंत बघितलं की लगेच गोल काळा करायला जायचं. फार शेवटपर्यंत वेळ घालवायचा नाही, एक एक सेकंद महत्वाचा आहे. आपल्याला 2 उत्तर सापडलीत आणि तोच पर्याय सापडलाय, बरोबर आहे. मग अ आणि ड त्यानंतर आपोआपच येतंय. ठीक आहे. 2022-23चा हा प्रश्न झाला. पुस्तकात लिहायचं काम चालू ठेवा. या सगळ्या महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करा, यांच्या वर्षांना अंडरलाईन करा, तिथं लिहा 2022-23. अरगडेने पण उत्तर दिलेलं आहे, मार्कडने पण उत्तर दिलेलं आहे, बरोबर दिलंय. 2023-24ला प्रकरण क्रमांक 3 वर कुठलाही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. मागच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये म्हणजे 22 डिसेंबर 2024ला जी परीक्षा झाली त्यामध्ये 36व्या क्रमांकावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पहिलाच प्रश्न इतिहास सुरू झाले लगेच, कारण पहिले 35 प्रश्न विज्ञानचे असतात. 36 पासून पुढे इतिहास चालू होता. मी सांगू हा, सर मी पवार सांगू का सर पवार ऑप्शन सांगा. क्रमांक 3. 1765 सर ऑप्शन 1765 साली पर्याय बंगालमध्ये रॉबर्ट 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 क्लाइव्ह. पर्याय क्रमांक क्लाइव्ह. 3. रॉबर्ट क्लाइव्ह. पर्याय क्रमांक 3 1765 साली जगदाळीने पण उत्तर काढलेलं आहे, सुळने उत्तर काढले, यादवने उत्तर काढले, रूपनवरने सुद्धा उत्तर काढलेले, आरगडेचं उत्तर आले, पवारचं पण उत्तर आलेलं आहे, मंडलिकने पण उत्तर दिलेलं आहे. आणि बरीचशी नावं तिथं पुन्हा पुन्हा आलेली दिसत आहेत. त्यांनी 3 नंबरचा पर्याय दिला आहे. 1765 साली बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. आता याचं एक झालं काय नंतर माहिती आहे का? बंगालची फाळणी झाली. बंगालची फाळणी पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी झाली आणि त्याचा परिणाम म्हणून नंतर पूर्व बंगाल हा बांगलादेश म्हणून स्वतंत्र करण्यात आला आणि पश्चिम बंगाल जो होता तो आता आपल्या भारत देशामध्ये तिथलं एक ते बंगाल, पश्चिम बंगाल म्हणून जे राज्य आहे ते आपल्याला तिथं दिसतं. ॲक्च्युली इंग्रजांनी त्यावेळेला त्या प्रांताची फोड केल्यामुळं तसं घडलेलं आहे. म्हणजे किती दूरगामी परिणाम एखाद्या घटनेचे होतात ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. 2025-26चा पेपर आल्यानंतर आपल्याला तो प्रश्न समजेल. तोपर्यंत तुमच्या हातातून अभ्यास करण्याची वेळ संपून गेलेली असेल आणि तुम्ही तेव्हा पेपर देत असाल आणि त्याच दिवशी तुम्ही संध्याकाळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मला पाठवून देणार आहात. त्याच्याबद्दलचाही माझा व्हिडिओ त्याच दिवशी संध्याकाळी देण्याचा माझा प्रयत्न नक्कीच राहणार आहे. चला, प्रकरण क्रमांक 3 मध्ये सर्वांनी लिहून घेतले, खुणा करून घेतल्यात का? कारण आता आपल्याला प्रकरण क्रमांक 4 कडे जायचं आहे. तत्पूर्वी थोडंसं मी बघू इच्छितो, म्हणजे मला थोडासा अंदाज घ्यायचा आहे. आता जे 36 विद्यार्थी सध्या गुगल मीटमध्ये आहेत त्या 36मध्ये म्हणजे स्वतःच्या माझ्या शाळेतले विद्यार्थी किती आहेत हे मला अगोदर बघायचं. त्यासाठी पटापट फक्त माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हँड रेज करा बरं. सध्या मी बाकी सगळ्यांचे हात सध्या खाली घेतलेले आहेत. आता बघूया 1 2 3 4 मी नाव वाचतो ती आहेत का बरोबर बघा. सपकळ, कोळी, थोरात, रूपनवर, माने, रूपनवर, जगदाळे, गायकवाड, हुंबे, खराडे, मंडलिक, पवार, सूळ, यादव, जाधव, हुंबे, खराडे. जे विद्यार्थी ऐकतायत माझी माहिती त्यांनी हात वरती केलेले आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 विद्यार्थी सध्या आपल्या शाळेचे आहेत आणि इतरही राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातून अनेक वेगवेगळ्या शाळांमधले, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले, काही नांदेड जिल्ह्यातले, काही नाशिक जिल्ह्यातले, काही अगदी नागपूरपर्यंतचे, आमच्या वाशिम जिल्ह्यातले काही विद्यार्थीसुद्धा दररोजच्या तासांना हजर असतात. इंदापूर तालुक्यातलेच, पुणे जिल्ह्यातलेच अजूनही काही विद्यार्थी या तासांमध्ये हजर आहेत. आनंदाची गोष्ट आहे. मात्र तुमच्या शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा
या पद्धतीने गुगल मीट जॉईन केली तर त्यांनाही नक्कीच फायदा होईल. तुमच्याबरोबर त्यांचाही अभ्यास होईल, त्यांच्याबरोबर तुमचा अभ्यास होईल आणि कदाचित ते आल्यामुळं तुमच्याही मार्कांमध्ये वाढ होऊ शकते. कारण अभ्यास हा चर्चेतून होतो. तुम्ही एकमेकांशी चर्चा कराल. सध्या तुम्ही डिसेंबर महिन्यापर्यंत NMMS शिवाय बाकीचं फार काय बघायचंच नाही, असं मला तरी वाटतं. तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित या विषयांवरती 100% लक्ष देणं, पुन्हा पुन्हा ते वाचणं, सोडवणं, एकमेकांशी बोलताना, चर्चा करताना सुद्धा त्या त्या विषयात काय काय होतं, ते प्रकरणांची नावं तरी काय आहेत, त्या प्रकरणामध्ये काय काय दिलं आहे, कुठली चित्र होती, त्याने त्या माणसाने काय काम केलं, अमुक अमुक ठिकाणी लढाई झाली, त्यात कोण कोण होतं, ते कधी झाली लढाई, ह्या अशा गोष्टी तुम्ही जर बोलत राहिले एकमेकांशी तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये ते आठवायला फायदा होणार आहे. प्रकरण 4 1857चा स्वातंत्र्य लढा यातले प्रश्न आता आपण पाहणार आहोत. ऑल PYQ असं आपण या ठिकाणी म्हणलेलं आहे. 2018-19 ते 2024-25 झालेल्या सगळ्या परीक्षांमधले या प्रकरणाचे प्रश्न सुरुवात झालेली आहे. 2018-19ला प्रश्न क्रमांक 37 प्रकरण 4 वर प्रश्न आलेला आहे. 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तीची नावे दिली आहेत. यापैकी चुकीची जोडी शोधा. सर सांगू का मी? उत्तर सांगू का? जाधव तू नको उत्तर सांगू. सर कुंभी सांगते आता. कुंभीने काहीतरी माईक चालू कर. सर कॅमेरा चालू कर. सर सांगू का? कॅमेरा चालू कर, माईक चालू कर आणि सांग. सर पेज नंबर 17 वर यायचं उत्तर कोल्हापूर चिमासाहेब हे बरोबर आहे. बरं. नरगुंद बाबासाहेब भावे हे पण बरोबर आहे. संगमनेर भागोजी नाईक हे बरोबर आहे. हा. आणि सातपुडा परिसर रंगू बापूजी हे चुकीचं आहे. सातपुडा परिसर शंकर शहा हे बरोबर आहे. म्हणजे इथं काय असणं गरजेचं होतं? शंकर शहा. म्हणजे हे जर माहित असलं आपल्याला तर कळणार आहे की हा पर्याय काय आहे, चुकीच्या जोडीचा आहे. आता इथं मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारणार आहे, ऐका जरा. इथं सातपुडा परिसरासाठी शंकरशाह हे नाव आहे, तसं रंगो बापूजी हे कोणत्या ठिकाणच्या उठावासाठी त्यांचं नाव आले पहा बरं. सातारा. सातारा. रंगो सातारा या ठिकाणी. म्हणजे आपल्याला आता इथं एकाच वेळेला आपल्याला इथं 5 जोड्या मिळालेल्या आहेत. आता या 5 जोड्या तर मिळाल्या, याच्याशिवाय अजून काही जोड्या असतील ना, उठावाचे ठिकाण आणि त्या ठिकाणचे प्रमुख व्यक्ती, ती सगळी तुम्ही या प्रकरणाचा अभ्यास म्हणून लिहून काढायची लगेच आजच्या आज. अशा जोड्या लिहून ठेवायच्या. त्याचबरोबर तिथं साधारण जर असलंच तर वर्ष पण कंसात लिहून ठेवायचं. या माणसांच्या बरोबर अजून कोण होतं का सहकारी, त्यांची नावं पण तिथं घ्यायची. कारण कधी कधी त्यांचे फोटो परीक्षेत विचारलेले असतात की सदर व्यक्तीचा फोटो कोणता, त्याचं नाव काय आणि तो कुठल्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेला होता, असेही काही प्रश्न. विशेषतः सोलापूरचा जो सत्याग्रह झाला होता की नाही, त्याच्याबद्दलचे प्रश्न खूप वेळा आलेले आहेत. तुम्ही अभ्यास काय करावा हे सांगणं माझं काम आहे, कसा करावा तेही मी सांगतोय. आणि त्याच दृष्टीनं जर विद्यार्थी खरोखरच या 40 पैकी 4 जरी करत असतील ना, तर त्या 4ला नक्कीच परीक्षेमध्ये इतरांपेक्षा जास्त मार्क पडणार आहेत. मी सांगायचं काम माझं काम आहे. याप्रमाणे तुम्ही लिहून काढा. तुमच्या वह्या इतक्या लिहून तयार झाल्या पाहिजेत स्वतः, बरं का, दुसऱ्याने नाही, स्वतः लिहून तुम्ही वाचून ते लिहिलेलं आहे, म्हणजे तुमच्या ते कायमचं लक्षात राहणार आहे. पुढचा प्रश्न. ठीक आहे, मी आता जो सांगितला प्रकार, आतापर्यंत मी तुम्हाला अनेक वेळा होमवर्क दिलेला आहे. कुणी कुणी तो होमवर्क सगळा पूर्ण केलाय? हँड रेज करा बरं, मी जरा नाव वाचतो. हुंबे, कदम, पवार, सूळ, रुपनवर, आपली फाल्गुनी आहेत, जगदाळे, यादव, धाकुलकर, रुपनवर, थोरात, जाधव. अरे वा, बरीचशी मुलं आहेत की जे रेग्युलरली सगळा अभ्यास पूर्ण करतायत. चांगली गोष्ट आहे. मार्केटने सुद्धा अंगठा दाखवलाय, म्हणजे ती सुद्धा अभ्यास करत असावी अशी शक्यता आहे. आरगडेने पण अंगठा दाखवलाय. अभ्यास करत राहा, शेवटी हे तुमच्या फायद्यासाठी आहे. नक्कीच. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2019-20 मध्ये प्रश्न आलेला आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. शेवटचा गव्हर्नर जनरल. सर पर्याय क्रमांक सगळ्यांनीच पर्याय क्रमांक, पण पान नंबर कोणीच नाही सांगितलं. पान नंबर 19. पान नंबर 19. पान नंबर 19 वर आहे लॉर्ड कॅनिंग. पान नंबर 19. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उत्तर 1 बरोबर दिलेलं आहे. जगदाळे
वैष्णवी जगदाळे तू हात का वरती केलाय? तेवढं माईक चालू करून सांग बरं. कुठे जगदाळे? माईकच चालू करेना. हॅलो सर. हा बोल. हँड रेस केलेला सर आहे. सांगितलं सर मगाशी केलता. बरं ठीक आहे, चालेल. पान नंबर 19 वरचा हा माहितीचा प्रश्न होता. अगदी वाक्य लक्षात ठेवली, गव्हर्नर जनरलची यादी आपण तयार करून ठेवली, कोण कुठल्या वर्षापासून कधीपर्यंत होतं हे जर बघितलं तर आपल्याला उत्तरं लक्षात येणार आहेत. तसल्याच प्रकारचा हा प्रश्न दिलेला आहे 2020-21 मध्ये. शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय कोण? इथं वरचा प्रश्न होता शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, आणि त्याच्या पुढच्या वर्षी लगेच प्रश्न पुन्हा आलेला आहे पहिला व्हाईसरॉय कोण? सर लॉर्ड कॅनिंग. उत्तर पर्याय तेच असणार आहे. बरोबर. पर्याय नंबर 3 आहे. मगाशी पर्याय नंबर 1 होता, आता पर्याय नंबर 3 आहे. कुंभारने पण बरोबर दिले उत्तर. खरातने पण उत्तर लिहून दिलेलं आहे. काही विद्यार्थी लगेच सूळ उत्तर दिलेले, आरगडे पण उत्तर दिले, सपकाळ 3, शिनलकर 3, अशी काही नावं आहेत ज्यांनी कॅनिंग हे उत्तर बरोबर दिलेले. कारण गव्हर्नर जनरल हे पद रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर व्हाईसरॉय हे पद चालू करण्यात आलं. त्यामुळे जो शेवटचा गव्हर्नर जनरल होता तोच पुढं पहिला व्हाईसरॉय म्हणून त्यानं काम चालू केलेलं आहे. 2021-22चा प्रश्न. 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल खाली दिले आहेत, त्यामध्ये चुकीचा विधान कोणतं आहे ते बघायचंय. 1858चा कायदा पहा. 1858 जनरल हे पद निर्माण झालं ते चुकीचं आहे. थांब एक मिनिट, बाकीच्यांना बघू दे. बाकीच्यांना जरा बघू दे नेमकं कुठं उत्तर आहे. सर पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2 सर सर पर्याय दोन आहे. क्रमांक 2 सर पर्याय क्रमांक 2 चुकीचा. दोन मध्ये काय झालं? व्हाईसरॉयच्या ऐवजी गव्हर्नर जनरल लिहिलंय त्यांनी. प्रत्यक्षात काय झालं होतं? गव्हर्नर जनरलच्या ऐवजी व्हाईसरॉय हे पद निर्माण केलं नाही का? मग आपण ते नाव बघितलेलं, आठवलं का ते? लॉर्ड हो कोण? हो कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. तो शेवटचा गव्हर्नर जनरल आणि तोच होता पहिला व्हाईसरॉय म्हणून त्यानं पुढं काम चालू केलं. 1858चा जो कायदा, त्यानुसार कंपनीचं राज्य बरखास्त करण्यात आलं आणि इंग्रजांनी म्हणजे इंग्लंडने त्यांच्या संसदेने भारतावर ताबा घेतला असं जाहीर करण्यात आलं. म्हणून गव्हर्नर जनरल हे पद रद्द करून व्हाईसरॉय हे पद चालू केलं. भारत मंत्री हे नवीन पद तयार करण्यात आलं. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली. बारकाईने वाचन आणि अचूक उत्तर हे या ठिकाणी समजणार आहे. 2022-23 1857 साली खानदेशात भिल्लांनी उठाव केला, त्याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? भिल्ल. सर कजार सिंग. पान नंबर. सर ऑप्शन नंबर 4 कोळीने पण उत्तर सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 तर ऑप्शन नंबर 4. ओके. ऑप्शन नंबर 4 नाही, आता उत्तर इकडे दिलं होतं. एक मिनिटात मी थोडंसं विचारतो. फाल्गुनी माईक आणि कॅमेरा चालू कर बरं तुझा. तू उत्तर दिलं होतं सुरुवातीलाच, तुझ्याकडून मला अपेक्षा आहे. फाल्गुनी कुठं आहे? फाल्गुनीने अजून नाही चालू केलेलं माईक आणि कॅमेरा. काय सर? कॅमेरा चालू कर. ओके. आता प्रश्न असा मला होता की खायचंय. 1857 का नाही खायचं? का नाही? कुठला आवाज येतोय दुसरा कोणाच तरी? ठीक आहे, झालंय बंद. फाल्गुनी प्रश्न असा आहे की 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? बरोबर आहे. याचं उत्तर तू दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. हे तुला कुठं सापडलं पुस्तकात? पान नंबर 17 अरे तुमचं नाव फाल्गुनी आहे का? सर पेज नंबर 17 ठीक आहे, पेज नंबर 17 वर हे दिलेलं आहे आणि स्पष्ट उल्लेख आहे का तो कजार सिंग यांचा? आहे. हो ठीक आहे. हो आता आता ऐका आता. ठीक आहे फाल्गुनी, तुझा माईक बंद कर, कॅमेरा बंद कर. मी काय सांगतो ते ऐका आता सगळ्यांनी. प्रश्न तयार झाला, भिल्लांनी उठाव केला, त्याचं नेतृत्व कजार सिंग यांनी केलं. मग तुम्हाला दुसरे प्रश्न बनवता येणार नाहीत का? उमाजी नाईक यांनी नेतृत्व केलेला लढा कोणता होता? उठाव कोणता होता? शोधा बरं.
एकाच प्रश्नातनं 4 प्रश्न किंवा 8 प्रश्न सुद्धा तयार होतात. असा अभ्यास तुम्ही करत नाही. अभ्यास करण्याची ती एक पद्धत आहे. एकाच वाक्यावर अनेक प्रश्न बनवायचे. आलेल्या एका प्रश्नावर अनेक 8 प्रश्न. आता याच्यावर मी 8 प्रश्न कसे बनवू शकतो? कजार सिंग यांनी कोणाच्या म्हणजे कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली कोणी उठाव केला? असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा कजार सिंग यांनी जो उठाव केला तो कोणत्या वर्षी केला? 1857 उत्तर येईल. किंवा तो कुठं केला? तर त्याचं उत्तर येईल खानदेश. म्हणजे कजार सिंगाबद्दलच मी 4 प्रश्न तयार केले. मग असे जर आपण प्रत्येक ठिकाणी तयार केले तर एकाच वाक्यावरून आपल्या इथं 16 प्रश्न बनवू शकतात. उमाजी नाईकांबद्दल 4 प्रश्न होतील, भागोजी नाईकांबद्दल 4 प्रश्न होतील, बाबासाहेब भावे यांच्याबद्दल सुद्धा 4 प्रश्न नक्कीच आपल्याला बनवता येतील. म्हणजे एका प्रश्नातून आपण 16 प्रश्न बनवण्याचं कौशल्य जर हस्तगत केलं तर याचा अर्थ आपण खऱ्या अर्थानं अभ्यासाला लागलेलो आहोत. मी जे बोलतोय फार उमाजी नाईक हो मी सांगू उमाजी नाईकचं काय म्हणते? सर तुम्ही म्हटलं ना उमाजी नाईक यांना कोणता उठाव केला? हो सर त्यांना उठाव नव्हता केला, इथं लिहिलंय की त्यांना इंग्रजांविरुद्ध बंड केला. अच्छा ऐक की बंड किंवा उठाव हे एकमेकांना समांतर शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. 1857चा उठाव म्हणतात काही जण, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये 1857चं बंड म्हटलं जातं, क्रांती म्हटलं जातं, स्वातंत्र्य लढा म्हटलं जातं. शेवटी या सगळ्यांचा उद्देश एकच होता की आपल्या भूप्रदेशाला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करणे. मुद्दा काय होता माझा बोलण्याचा की मी फार उच्च लेवलने तुम्हाला अभ्यास करायला सांगतो आहे. काही विद्यार्थ्यांच्या मेंदूला ते सहन होणार नाही हे मलाही मान्य आहे. परंतु यश मिळवण्यासाठी त्या पातळीला जाऊन अभ्यास करावा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नसेल करायचा राहू दे, माझं काही नाही. मग मी काय तुम्हाला स्पष्ट म्हणू शकत नाही हे कराच म्हणून. करणं सांगणं हे माझं काम आहे. करायचं आहे तुम्हाला. एका एका प्रश्नावरून 16 ते 20 प्रश्न आपण त्या टाईपचे म्हणतोय मी. नावं बदललेली असतील, वर्ष बदललेलं असेल, जागा बदललेल्या असतील, म्हणजे कुठं काय घडलं ते एका एका वाक्याबद्दल आपल्याला प्रश्न बनवता येतील. तसे बनवा, तसे लिहून काढा. तुम्ही जेव्हा तसा एक प्रश्न लिहिणार आहात ना तेव्हा तुमचा तो प्रश्न कायमच्या लक्षात राहणार आहे. आणि तुमचा तो जर सुदैवानं तो परीक्षेत आलाच तर तुम्हाला मार्क मिळणार, इतरांना मार्क मिळणार नाही. अभ्यास कसा करावा याच्याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोय. हे सांगतच राहणार आहे मी. आणि तुम्ही तुमच्यातले काही जण अर्थातच या परीक्षेमध्ये अयशस्वी ठरणार आहेत हेही मला माहीत आहे. नंतर त्याही मुलांना मी विचारणार आहे की बाबा रे तू सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास केला होता का? त्या विद्यार्थ्याचं उत्तर असतं सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अभ्यास केलेला नव्हता, त्यामुळे मला परीक्षेत काहीच आठवत नव्हतं, असं ती मुलं नंतर सांगतात. 2023-24 मध्ये या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही. 2024-25ला मात्र प्रश्न आलेला आहे मागच्याच वर्षी. आणि त्या टाईपचाच प्रश्न आहे बघा. पाईकांच्या उठावाचे ऑप्शन नेतृत्व नंबर 1 कोणी केले? मी सांगू का? ओडिशामध्ये. सर पेज नंबर 1. सगळ्यांचे मागे आता पुन्हा मी बंद केलेले आहेत. तुम्हाला ऑप्शन सांगण्याचं काम बरोबर होतं. तुमचं ऑप्शन सांगण्याचं काम बरोबर होतं, अगदी बरोबर आहे. परंतु बक्षी जगनबंधू विद्याधर असं ते नाव आहे. आता पुन्हा इथंच तुम्हाला तात्या टोपे नाव दिसतंय, कजार सिंग दिसतंय, उमाजी नाईक दिसतंय. म्हणजे यांच्याबद्दल सुद्धा याच पद्धतीनं बंड म्हणा किंवा उठाव म्हणा कुठं कुठं झाला, त्यांची नावं, नेतृत्व करणाऱ्यांची नावं, त्यांच्या नेतृत्वाखाली कोण कोण तिथं लढलं, अशी काही. आता इथं बघा पाईक म्हणून एक प्रकार आहे. त्या पाईकांच्या उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलेलं आहे. तसं आपण मगाशी बघितलेलं कजार सिंग यांनी भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. उमाजी नाईक यांनी सुद्धा अशा पद्धतीने, तात्या टोपे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे सगळी नावं आपल्याला अशा पद्धतीची दिसतात. प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत. 2025-26 मध्ये प्रश्न आलेला नाही. आता येणारा प्रश्न तो डिसेंबरमध्ये येईल. आणि साधारणपणे म्हणजे माझ्याकडे जे कॅलेंडर आहे त्यानुसार 14 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर ही आपली NMMSची परीक्षेची संभाव्य तारीख असणार आहे. जर आपण आज उलटं मोजायला सुरुवात केली, समजा आपण 21 तारीख विचारात घेतली तर आज खरं तर 23 तारीख आहे. म्हणजे इथून पुढचे जर महिने मोजले आपण, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, इट रिमेन्स ओनली 5 months इन आवर हँड. आपल्या हातामध्ये फक्त 5च महिने आहेत. आणि या 5 महिन्यामध्ये आपल्याला अजून किती खोल अभ्यास करायचा आहे
याचं गांभीर्य ज्यांना कळलंय ते अभ्यासाला लागलेले असतील, ज्यांना अजून त्याचं गांभीर्य नाही ते अभ्यासाला लागलेले नाहीत. प्रकरण 5 आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. हे आपण पुढच्या वेळेला घेणार आहोत. मधल्या वेळेमध्ये आपल्याला ते बुद्धिमत्ताचं बराचसा भाग घ्यायचा आहे, त्याचबरोबर विज्ञानाचाही भाग घ्यायचा आहे, गणिताचाही भाग घ्यायचा आहे. अभ्यासक्रम प्रचंड आहे. तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास करत राहा. आता जे प्रेझेंटिंग चालू आहे माझं ते मी सध्या बंद करतो. तुमचं स्क्रीन तुम्हाला नक्कीच आता मोठं दिसायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आता तुमच्या बाजूनं तुम्हाला बोलण्याची संधी आहे. तुमच्या बाजूनं तुम्हाला इथं बोलण्याची संधी आहे. आता झालेला तास त्याच्याबद्दल तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि नेहमी नेहमी त्याच मुलांनी व्यक्त करू नका. नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी कुणीतरी बोलणारे यावेत असं मला वाटतं. कोण आज आहे नवीन बोलणाऱ्यांपैकी आत्तापर्यंत आपलं मत व्यक्त केलेलं नव्हतं? नुसते अंगठे दाखवू नका रे मध्ये, नुसते अंगठे दाखवू नका. मत व्यक्त करायचं नवीन विद्यार्थी ज्यांनी आत्तापर्यंत मत व्यक्त केलेलं नाही त्यांना मी मत व्यक्त करायला सांगणार आहे. त्याला 2 पर्याय, एकतर त्यांनी चॅटबॉक्समध्ये त्यांचं नाव लिहा, त्यांना मी सांगतो, किंवा नेहमीप्रमाणे हँड रेज करा, त्यांना मी सांगतो माईक चालू करायला. ते विद्यार्थी तेवढे बोलतील. सगळेजण एकमेकांकडे पाहतायत. दुसरं कोणीतरी हात वरती करेल, दुसरं कोणीतरी माहिती सांगेल, आपण कशाला बोलायचंय असं काहींचं म्हणणं असतं. सर मला एक प्रश्न पडला होता की सायन्स जर इंग्लिश मधून येतं का मराठी मधून? प्रश्न अतिशय छान आहे, त्याचं उत्तर सांगतो मी तुला. सांगू का? हा. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये थांब 1 मिनिट, म्हणजे लगेच डेमो आपल्याकडे तसं हवेत नाही, मी लगेच सांगतो माहिती. हा पेपर दिसतोय तुला? कशाचा आहे? मेंटल ॲबिलिटी टेस्ट. विज्ञान. आणि असू हो. दे, मॅथचा जरी असला ना तरी मॅथमध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं आपण अशा पद्धतीनं मॅथमध्ये पेपर ओपन करून, तर डाव्या बाजूला ही मराठीतून माहिती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला तीच माहिती सगळी इंग्रजीमध्ये दिलेली आहे. म्हणजे तिथं जरी इंग्रजी तुमचं म्हणता ना तुम्ही इंग्रजीचं काय गणित मराठीचं काय, तर विज्ञान विषयाचे सुद्धा प्रश्न इंग्रजीमधून डाव्या पानावर आणि मराठीतून उजव्या पानावर असं दोन्ही प्रश्न समोरासमोर असतात. आकृत्या पण दोन्हीकडे असतात, पर्याय पण दोन्हीकडे असतात. त्यामुळे तुम्हाला तिथं लगेच. पण सर प्रश्न एकच असतो ना? मग मी काय सांगतोय तुला आत्ता, त्या क्रमांकाला तोच प्रश्न इंग्रजीतून तोच प्रश्न मराठीतून असतो, प्रश्न बदलत नाहीत. मग मी तुला आता ऐक की, तू माझा विज्ञान तास बघितलाय का आतापर्यंतचा? युट्यूबला जाऊन नाही, मग युट्यूबला जा, माझा चॅनल बघ, हे नाव लिहिलंय ना खाली इथं माझ्या शेजारी, ते टाक, स्पेलिंग नीट टाक, ते चुकतं नाही तर स्पेलिंग टाकायला. आणि ते टाकलं की तुला काय होईल, इथं बघ नाव आले माझं आता स्क्रीनवर दिसतंय, ते नाव टाक तिथं. त्यामध्ये आत्ता झालेले जे आहेत सगळे तास विज्ञानचे, इतिहासचे, बुद्धिमत्तेचे, गणिताचे सगळे. आता आम्ही भूगोल आणि नागरिकशास्त्र अजून घेतलेलं नाही कारण ते वर्गात शिकवून झालेलं नव्हतं म्हणून थांबलोय आम्ही. तेच जाऊन बघ ना जरा तू तास. त्या तासामध्ये मी इंग्रजीचा प्रश्न आणि मराठीचा प्रश्न 7व्या नंबरचा दोन्ही तेच प्रश्न घेतलेले आहेत. इंग्रजीत पण आम्ही चर्चा केली, मराठीत पण चर्चा केली. शंका तुझी मिटली असणार असं मला वाटतंय आता. हो. ओके, ठीक. इतर शंका झाली. बाकीच्यांचं कोणाचं काही मत व्यक्त करायचं होतं? हुंबे हात वरती केलेला आहे. हुंबे काय म्हणते बोल. कॅमेरा चालू नाही केला का अजून तिने? नाही सर, केला कॅमेरा चालू. सर तुम्ही आता म्हणला की नाही उठाव आणि बंड, तसे आपल्याला इतिहासामधले पण विरुद्धार्थी शब्द पाहावे लागतील. कारण की एखाद्या वेळेस परीक्षेत आपल्या पुस्तकात बंड दिलाय की नाही, एखाद्या वेळेस पेपर मध्ये उठाव पण येऊ शकतो. मग आधी ते आपलं कन्फ्युजन होईल. हो, होऊ शकतं कन्फ्युजन. म्हणून आपल्याला ते सगळे समानार्थी शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत आणि तेवढं बारकाईने आपला अभ्यास त्यांचा झालेला असला पाहिजे. मग मगाशी मी जे शब्द सांगितले की नाही, बंड म्हणा किंवा उठाव म्हणा किंवा मग स्वातंत्र्य लढा म्हणा, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. उद्देश एकच होता त्यांचा शेवटी. काही जण क्रांती केली असं म्हणतात, क्रांतिकारक त्यांना आपण म्हणतो. काहींनी अहिंसेच्या मार्गानं लढा पुकारला, तोही त्याचाच एक भाग आहे. म्हणजे हे वेगवेगळे मार्ग होते इंग्रजांविरुद्ध लढण्याचे. काहींनी शस्त्र घेऊन लढा दिला, काहींनी शस्त्र न घेता लढा दिला, काहींनी मिठाचा सत्याग्रह केला, काहींनी असहकार आंदोलन केलं, काहींनी चले जाऊचा नारा दिला, आहे का नाही सगळं इतिहासामध्ये. काहींनी थेटपणे इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या पण झाडल्या, काही त्याच्या बाबतीमध्ये फासावर पण गेले क्रांतिकारक. या अशा अनेक घटना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घडलेल्या आहेत. ओके,
सर उद्या भूगोल घ्या. जगदाळे, वर्गात भूगोलचं किती शिकवून झालंय मला सांग बरं तूच. काय बोल ना जगदाळे आता. सर जगदाळे आमचं वर्गात नाही झालं भूगोलचं शिकवून. भूगोलचं नाही ना, मग जर झालेलं आहे हा उद्या नागरिकशास्त्राचं घेतलं तरी चालेल, कारण की आमचा नागरिकशास्त्राचा धडा पूर्ण होत आलाय, म्हणजे उद्या कम्प्लीट होईल. बरं. अ मध्ये झालाय का नागरिकशास्त्र जगदाळे? अ मध्ये झालाय का? काय झाला सर? नाही का, आमच्याकडं अ तुकडीतले काही विद्यार्थी आहेत, ब तुकडीतले काही विद्यार्थी आहेत. त्यामुळे दोन्हींकडे शिकवून झाल्यानंतर आपण ते इथं चर्चेला घेणं गरजेचं आहे. बघूया, आपल्याकडे बुद्धिमत्तेचं प्रचंड मॅटर आपल्याकडे शिल्लक आहे, ते पण आपण घेऊ शकतो. विज्ञानचं पण तिसरं प्रकरण बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. आर्किमिडीजच्या तत्वाचा प्रयोग आजच आम्ही वर्गात करून बघितलेला आहे आणि रीडिंग पण घेतलेले आहेत. ओके, आजचा तास मग आता इथं बंद करायचा का? हो म्हणा आणि हो लिव्ह सर. मीटिंगमधून लिव्ह व्हायला सुरुवात हो करा. हो हो ओके. सर. हो हो सर. हो अ, सर. ठीक आहे, तुमच्या बाजूचा तो आवाज संपले. इकडं यूट्यूबवरचे जे काही प्रेक्षक आता हा तास शेवटपर्यंत पाहतायत त्यांना सूचना आहे, गुगल मीटवर यायचं असेल तर तुम्ही पुन्हा माझ्याच नंबरवर संपर्क करा. तुम्हाला गुगल मीटची लिंक पाठवली जाईल. त्याचबरोबर वर्षभराचं नियोजन डिसेंबर महिन्यापर्यंत जे आपलं आहे तेही तुम्हाला समजेल आणि परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी कुठल्याही शाळेचा इथं गुगल मीटमध्ये येऊ शकतो किंवा नंतर झालेला तास यूट्यूबवरती पाहू शकतो. चॅनलला सर सबस्क्राईब करून आपले ठेवा. तास सर आपले तास कधीपासून सुरू झाले होते? तास साधारणपणे मला वाटतं जाधव कधीपासून सुरू झालेत बरं तास? मी पण विसरलो. एक काम कर ना, नाही नाही मी नको सांगायला, तूच एक शोधून काढ. तुला सांगतो मी की यूट्यूबवरती जा. जो तास आमचा हो झाला पहिला तो आम्ही यूट्यूबवर लगेच टाकलेला आहे. या वर्षीचे तास सुरू झालेले तेच तास गुगल मीट घेण्यापूर्वी मी इन जनरल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी लिहून पण दिलेल्या आहेत एका व्हिडिओमध्ये. तो या वर्षीचा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि हो टोटलमध्ये सर, जर ते म्हणाल तर सरांनी तुम्ही पाठवलं होतं. 100 एक व्हिडिओज ऑलरेडी माझे यूट्यूबवरती NMMSचेच आहेत. 100च्या पुढेच गेलेले आहेत ते खरं तर. पण तुम्ही या वर्षीचे जरी पाहिले सलगपणे तरी तुमच्या ते लक्षात येईल की कधी चालू झाले. याच महिन्यात आम्ही ते सुरू केले होते. एक 10, 11, 12 तास आतापर्यंत झालेले आहेत. आता कोणाची काही शंका नसेल तर लिव्ह करायला हरकत नाही.